श्री स्वामी समर्थ भक्तांनो, चित्र निरीक्षण करून बघा बरं का, आपल्याला काय दिसते आहे. एक मुलगी दरीत कोसळते आहे. साथीदार तिला वाचवण्याचा प्रयत्न पण करत आहे. महिलेला माहीत नाही की एक मोठा दगड त्या माणसाला चिरडत आहे आणि त्या माणसाला माहीत नाही की खाली एक साप आहे आणि तो तिला चावत आहे. बघू शकता, निरीक्षण करून हे चित्र जरा वेळ तुम्ही बघा. माणसाला माहीत नाही की खाली एक साप आहे. महिलेला माहीत नाही की एक मोठा दगड माणसाला चिरडत आहे. महिला विचार करते, मी खाली पडणार आहे आणि मी वर चढू पण शकत नाही कारण साप मला चावत आहे. माणसानं थोडी ताकद लावायला पाहिजे होती आणि मला पटकन वरती ओढून घ्यायला पाहिजे. माणूस विचार करतो, मी प्रचंड वेदनेत आहे, तरीही मी तुला शक्य तितके ओढत आहेत, तू थोडे प्रयत्न का करत नाही. माणूस विचार करतो, ती महिला का प्रयत्न करत नाही वरती येण्याचा, मी किती प्रयत्न करतो आहे. आपल्याला दुसऱ्या व्यक्तीच्या संघर्षाची जाणीवच नसते आणि त्यांना आपली व्यथा समजत नाही. हेच आयुष्य आहे. काम असो, कुटुंब असो, भावना असोत किंवा नाती असोत, आपण एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा, हो की नाही. विचार करण्याची पद्धत बदलली पाहिजे, स्पष्ट संवाद साधला पाहिजे आणि थोडा संयमही ठेवला पाहिजे, तर कोणतीही परिस्थिती सोपी होऊ शकते. आपल्या समस्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी दुसऱ्यांच्या परिस्थितीचा विचार करणे महत्त्वाचे आहे. कधी आपण दुसऱ्यांना दोष देतो, पण त्याच्या जागी जाऊन पाहिले तर त्याच्यावर किती ताण आहे ते समजेल. संवाद आणि समजूतदारपणा यामुळे कोणते पण नाते अधिक मजबूत होते. आपण भेटणारा प्रत्येक माणूस एका अदृश्य संघर्ष लढत असतो. आपल्याला जो प्रत्येक माणूस भेटतो तो कोणत्या ना कोणत्या अदृश्य अशा संघर्ष लढत असतो. त्यामुळे दयेने वागा, समजून घ्या आणि शक्य असेल तर मदतीचा हात द्या. स्वामी भक्तांनो, आपल्याला भेटणारा हा माणूस कोणता ना कोणता संघर्ष करत असतो, पण तो आपल्याला अदृश्य असतो, तो संघर्ष आपल्याला दिसत नाही. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाशी दयेने वागा, त्यांना समजून घ्या आणि शक्य असेल, तुमची ऐपत असेल तर दुसऱ्यांना मदतीचा हात द्या. थोडी दयाळूपणाची भावना आणि संयम ठेवल्यास आयुष्य अधिक सुंदर होऊन जाईल, हो की नाही. श्री स्वामी समर्थ.